गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू वन्स अगेन. पुन्हा सर्वांचं आपण बालगाव प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये करूया मनपूर्वक सस्नेह हार्दिक स्वागत. आपण जी स्पर्धा पाहतात अख्खा भालगाव खेलेगा, BPL भालगाव प्रीमियर लीग पर्व 5वं. आणि या 5व्या पर्वामध्ये कमाल केलेली आहे ते म्हणजे आज नवीन नवनिर्मित मैदान केलं आणि त्या मैदानावर ही स्पर्धा आयोजित केली. फर्स्ट क्वालिफाईड मॅच आता तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जो जिंकणार तो थेट BPL सीझन 5 च्या फायनल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आज सर्वांना जेवणाची खऱ्या अर्थानं सुसज्ज रुचकर आणि स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली. आमचे आदरणीय बर्थडे बॉय भास्कर दादा चिकनकर यांच्या वतीनं ती आज व्यवस्था करण्यात आली. तमाम क्रीडा रसिकांकडनं आणि आमच्या क्रिकेट खेळाडूंकडनं ऑफिशियल्सकडनं आम्ही त्यांच्या मनापासून आभार मानतो. पंचांचा अधिकृत इशारा, लेट्स प्ले गेम ऑन. सलामीची जोडी समीर आणि त्याच्या सोबतीला धीरज. सामना सुरू आहे. केविन 5-1-1 च्या विरोधात परी 11. 3 ओव्हर पर साइड. राईट अमो द विकेट. बॉल तयार. गणेश. पहिलाच बॉल. अपील त्या ठिकाणी जोरदार झाली आहे, परंतु यावेळेला आपण पाहतो ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता समीरचा. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे पहिल्याच बॉलवरती. पहिली धाव. धावांचा श्री गणेशा. 3-3 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतोय की हळूहळू ते इव्हनिंग सेशन मध्ये आलेलो आहोत आपण. संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेलो आहोत आणि हे सेशन म्हटलं तर फलंदाजांच्या आवडीचं सत्र असतं. या सत्रामध्ये नेहमीच बॅटर फार वेगाने रन्स बनवत असतात, परंतु या वेळेला बघूया 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाणार. या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. बॉटम हँडचा चांगला वापर होता. मनगटी फटका पाहायला मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. दोघेही बॅटर एकेका धावेनं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना धावसंख्या 2 वर बॅटिंग करतात. आपण पाहतोय टीम केविन 5-1-1. पॉइंट्स टेबलमध्ये देखील खूप चांगला त्यांचा क्रम बघायला मिळाला. लीग स्टेजमध्ये त्यांनी खूप चांगला खेळ दाखवला, परंतु या नॉकआउटच्या मॅचेस आहेत. यावेळेला ओव्हर पिच बॉल जरूर नव्हता, परंतु पॉवर इतकी होती की त्या बॉलला सरळ वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर फिरकावून दिल्या. 6 षटकार. सुपर टायमिंग बँड स्ट्रोक समीरच्या बॅटमधून हा षटकार. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय टर्न केल्या. मिड बॉलला बीट करत असताना बॉल आता घरंगळत निघून आला लॉंग ऑन कडे. आउटफील्डचा आपण विचार केला तर आउटफील्ड नेहमीच क्षेत्ररक्षकांना धोका देताना दिसलेल्या. पुन्हा 2 धावा तिथे मिळाल्या. मिळवला असं वाटलं होतं की सहज त्या बॉल लढवला जाणार, परंतु अनएक्सपेक्टेड बाउन्स आउटफील्ड मधून घेतला आणि तिथे आपण पाहतोय 2 धावा घेण्याची वेळ फलंदाज समीरकडे पुरेशी होती आणि त्या 2 धावांनी संघाचं धावफलक जाऊन पोहोचलं ते 10 ह्या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. गणेश ओव्हर द विकेट. ओ प्लेड ऑन. बॅटची आतली कडा. सरळ यष्टाना धडकणारा बॉल. बिग विकेट, बिग लॉस फॉर द टीम केविन 5-1-1. आहे आणि आपण पाहतोय बाद होण्यापूर्वी 8 डावांचं योगदान केविन 5-1-1 संघासाठी समीरच्या माध्यमातून देण्यात आलं. आज पॉइंट टेबलचा आपण विचार केला तर केविन 11 5 मॅचेस जिंकल्या, एकच सामना ते हारले, परंतु नॉकआउटमध्ये ते सध्या खेळत आहेत परी 11च्या विरोधात. परी 11 देखील 4 मॅचेस जिंकल्या. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त फटका. वेकेंड एरिया मधून बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांसाठी चौकार. षटक संपलं पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 14.
घडवता आली नसती. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सर्वोत्तपरी सहाय्य केलं या स्पर्धेसाठी, आर्थिक सहाय्य असू द्या, वस्तुरूपी सहाय्य असू द्या, बक्षीस रूपी सहाय्य असू द्या, त्या सर्वांचा मी शतशः ऋणी आहोत. समस्त भालगाव क्रिकेटर्स. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती येतोय. वेळ होती पुन्हा एकदा फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. क्वालिटी क्रिकेट तुम्हाला नेहमीच कल्याणमध्ये, डोंबिवलीमध्ये, मलंगड परिसरामध्ये बघायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे प्युअर क्रिकेट खेळण्याची संधी काय दिली जाते, तर मातीच्या विकेट असतात. भिवंडी परिसरामध्ये खरं तर फार कमी वेळा मातीची विकेट मिळते. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न बिहाइंड द विकेट. बॉल वेगानं सरसावतोय लॉंग स्टॉपला, नाही थांबणार. बॉल सरळ निघून जातोय. काळ्या पडद्याला धडकणारा येतोय हा चौकार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. लेफ्ट आर्मरला तसंही एक नैसर्गिक देणगीच आहे, देवाची एक देणगी आहे. लेफ्टी जेव्हा जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा तेव्हा लेफ्टीचे बॉल उजव्या हाताच्या बॅटरसाठी बाहेर कट होत असतात. आणि त्या स्विंगला कापणं तेवढं सोपं नाही बॅटर्सना. किती दिशाहीन बॉल आहे, लेग स्टंपला मिस करणारा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. परी 11 आपण पाहतोय. प्रमोद ज्या संघाचे संघ नायक आहेत आणि पप्पू टावरे यांनी या संघाची बांधणी केलेली आहे. पप्पू टावरे यांचा संघ सध्या परी 11 खेळताना, आणि एका बाजूला केविन विनोद मडवी ज्या संघाचे कॅप्टन आहेत. स्पॉन्सरचा आपण विचार केला तर विकी मडवी आणि भावेश मडवी यांनी तो संघ पुरस्कृत केलेला आहे. दुसरी धाव इथेही घेण्याचा प्रयत्न राहिला. 2 धावा याही ठिकाणी जोडल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत 23 धावा. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आता भालचा ग्रामीण संघ तुम्ही उतरताना पाहणार आहात. त्यामध्ये आता थोड्याच दिवसांनी ग्रामीणचा वर्ल्ड कप अर्थातच मकर संक्रांत चषक निळजे ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तिथेही भाल संघ आय थिंक खेळताना दिसणार आहे. यावेळेला पुन्हा व्ही शेपमध्ये ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. रतनबुवा पाटील स्मृती चषक भारतातील नंबर 1 स्पर्धा, त्याही स्पर्धेमध्ये भालगावचा संघ तुम्ही नेहमीच ग्रामीणचा बघत आलेला आहात. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आणि कदाचित या वर्षामध्ये भागेशने सांगितलं की नवीन चेहऱ्यांना, नवीन खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न भालच्या ग्रामीण संघाचा बघायला मिळेल. परंतु बघूया आता प्रत्येकाच्या परफॉर्मन्स बेसवर सिलेक्शन केलं जातं. धावसंख्या 26 धावा, आणि त्यासाठी गावची प्रीमियर लीग अत्यंत महत्वाची आहे. गावात जर तुम्हाला खेळाडू घडवायचे आहेत तर गावामध्ये अशी स्पर्धा भरवणं गरजेची आहे. यावेळेला यॉर्कर लेन स्विंग होऊन आतमध्ये येत होता बॉल. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली आणि एक धाव पुन्हा एकदा त्या ठिकाणी जोडली गेली. स्कोर मोजो विथ द सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहतात. आफ्टर सेकंड ओव्हर 27 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ वन इम्पॉर्टंट विकेट. एक महत्वाचा विकेट या ठिकाणी गमावल्या, परंतु धावा ज्या होणं गरजेच्या होत्या त्या धावा मात्र बनवल्या जात आहेत. ह्याही ओव्हरमध्ये एक चौकार बघायला मिळाला. एकंदरीत या ओव्हरमध्ये धावा आल्या 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 13 धावा आणि 27 धावा 2 षटकांच्या अखेरीस तुम्हाला बघायला मिळाल्या. ही स्पर्धा देखील वर्ल्ड वाईड करण्याचा प्रयत्न आमचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीमचे सर्वच मेंबर्स करतात. चांगली मेहनत घेतलेली आहे श्री इव्हेंट्स लाईव्हच्या वतीनं. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा घर बसल्याही बघायला मिळते. आज गावामध्ये सर्वच घराघरामध्ये भालगाव प्रीमियर लीग सुरू असेल. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ही क्रीडा स्पर्धा सर्वजण घेतात आणि सर्वजण एन्जॉय देखील करतात. लास्ट ओव्हर अंतिम षटक. गोलंदाजी करण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता, फोर्सिंग स्ट्रोक, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवरती आला आणि वेळ होती सिंगल कंप्लीट करण्याची. हळूहळू आपण या मैदानाचा विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये हे मैदान गोलाकार दिसेल आपल्याला. काही ज्या त्रुटी आहेत त्याही पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील आणि एक ग्रामीणचा देखील बिग शो भाल गावामध्ये होईल यात तीळ मात्र शंका नाही.
अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहे. सिंगल स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु एक मोठा फटका इथून खेळावा लागेल. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय परी 11, ज्या संघामध्ये स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांना जर तुम्हाला चॅलेंज द्यायचं असेल तर मोठी चॅलेंजिंग टोटल तुम्हाला सेट करणं गरजेची. यावेळेला गुडघ्यावर बसत असताना ऑन साइडला लॉक करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल आला, झेल त्यानं पकडले फलंदाज बाद. धक्का लागतोय आणखी एक केविन व्हाईट 111 संघाला. योगदान त्याला देता आलं. 5 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवले आणि आता न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होत असताना सुचित. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना सुचित समोर फुल टॉस आहे. जबरदस्त प्रहार करण्यात आलाय आणि बॉल सर समालोचन कक्षामध्ये 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडू होता, फुल टॉस बॉल आणि फुल टॉस वर खरपूस समाचार घेत असताना हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले. पॉवरफुल हिट, किती पॉवर आहे या खेळाडूमध्ये, ताकद आहे आणि सर कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार पाहायला मिळाला. ओ स्लाइड करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला आपण पाहतो स्ट्रेट टू द पॉइंट फिल्डर, बट थोडासा शॉर्ट राहिला पॉइंट फिल्डरच्या बॉल आणि एक धाव घेण्याची वेळ फलंदाजाकडे पुरेशी होती. या एका धावेने संघाचा धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघतात 36 आकड्यावरती 36. थर्ड ओव्हर लास्ट ओव्हर प्रमोद गोलंदाजी करतोय. प्रमोद जो संघाचा संघ नायक देखील आहे. शेवटचा बॉल लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू आहे, कीपर जज करतोय, चुकी होणार नाहीये. आणखी एक खेळाडू होणार बाद. आणखी एक धक्का लागला शेवटच्या बॉलवर. याच बरोबर धावा झाल्या धावफलकावरती. आफ्टर 3 ओव्हर 36 आणि 37 धावांचं लक्ष असेल फायनल मध्ये पोहोचण्यासाठी परी 11 संघाला. तर पुढील सामन्याचा टॉस आपण यावेळेला करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. सामना होणार आहे 37 धावांचं लक्ष. देवांश सुपर किंग्सच्या विरोधात जय 11 3959. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. फर्स्ट एलिमिनेटर बिटवीन जय 11 वर्सेस देवांश सुपर किंग्स. चला सलामीची जोडी, सलामीवीर या दोन्ही कॅप्टन आलेले. टॉस आपण करणार आहोत. फर्स्ट क्वालिफायर सध्या सुरू आहे. जो जिंकणार तो थेट फायनलला प्रवेश करणार आणि जो हारणार त्याला पुन्हा संधी मिळेल एलिमिनेटर 2 मध्ये
तो खेळेल, परंतु आता ह्यानंतर एलिमिनेटर 1 पाहायला मिळेल. Jay 11 won the toss and they have decided to bat a ball. Decision of pending. इट्स ओके. तर इथून जो सामना जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करणार. Yes, Jay 11 won the toss and they have decided to ball first in first eliminator round. Match between both of the greatest team in BPL Bhalgaon Premier League. Here we go. Let's play game on Vinod. Right above the wicket. Oh, this time put away very nicely in the air, but going over the square leg. It's gone out of the park. First sixer, first maximum of the inning. Very good shot. Batter Sumit of the mark with the sixer. Just a target of 37 in 3 overs. And what a start here. What a start here. Outstanding. Fabulous start from Sumit. Vinod Madhavi, who was troubling in batting. But here Sumit attacking his first ball, and after that second ball, square drive. One more good shot. Classical square drive. Another boundary. It's a 4-run. What a start. Amazing start. Fabulous start. Outstanding start from batter Sumit. Facing a 2 balls, first over 2 ball, and completed 10 runs in very first 2 ball. Wow. Vinod in trouble now. Once again, try to hit maximum, but this time not a very good shot. Score Mozo with a single. 12 on a 11, I think. Oh, डबल रन त्या ठिकाणी पूर्ण केले आणि आपण पाहतोय 12 धावा या धावफलकावरती लागल्या. विनोद स्ट्रगल करतोय. पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. काय खेळतोय क्रिकेटचा सौंदर्य या ठिकाणी दाखवत असताना डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला बॉल फील्ड करण्यात येणार. तोपर्यंत 3 धावा घेण्याची वेळ सुमित कडे होती आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या 15 धावा, 15 रन, 15 रन बने. पहली ओवर में क्या खेल पेश किया यहाँ पर बल्लेबाजी करते हुए परी 11 के बल्लेबाजों ने. पूरी तरह से फाइनल का रास्ता कहीं ना कहीं ढूंढते हुए जिस तरह से खेल शुरू किया, खास तौर से सुमित 15 रन बनाए पहले 4 गेंदों पर. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा स्विंगर बॉल आतमध्ये वळण घेणारा होता. पूल करण्याचा प्रयत्न इथे होता बॅटर नितेशचा. 1 धाव याही वेळेला मिळाली. 16 धावा धावफलकावरती बघायला मिळाल्या. फर्स्ट क्वालिफायर ऑफ बीपीएल. IPL प्रमाणे रूल आपण पाहतोय नॉकआउट्सचे सामने तुम्हाला बघायला मिळतात बीपीएल मध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा फिल्डरचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि त्या दरम्यान पुन्हा मिळाली सिंगल. या सिंगलच्या साह्याने धावा झाल्या 17. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक. 20 धावांची गरज. बारा चेंडू आणि 20 धावांची आता इथून गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. जय गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट ऑफ द विकेट ना. यावेळेला पहिलाच बॉल आपण पाहतोय जयचा. ओ, बॉल डायव्हर्ट झाला आणि बॉल सरळ निघून गेला. तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर आला चौकार.
21 धावा धावफलकावरती. 21 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज जयच्या विरोधात पहिल्याच बॉलवर चौकार. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. सुमित सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. बॉलच्या मेरिटवर त्याचा गेम आपल्याला बघायला मिळाला. चांगली बॅटिंग त्यानं दाखवली आतापर्यंत. 1 षटकार 2 चौकार त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालेत. धावा धावफलकावरती 21 आहेत. जयचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. आउटफील्ड मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. 1 धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव धोकादायक असू शकते, परंतु इथे फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय धक्का परी 11 संघाला. स्ट्राइक एंडला आता बॅटर सुमित तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता यावेळेला. स्कोर 22 धावा तुम्ही बघताय. 22 रन्स. गोलंदाज पुन्हा एकदा जय सज्ज होतोय. सुमित समोर लॉफ करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. यावेळेला चुकी होणार नाहीये विनोद कडनं. झेल पकडली फलंदाज बाद. न्यूमॅन नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती परेश मैदानामध्ये एंटर होतोय. धावा तुम्ही बघताय धावफलकावरती 22. 37 धावांचं लक्ष्य पार करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स आल्या, परंतु जयनं पहिल्या बॉलवर चौकार जरूर खाल्ला, परंतु त्यानंतर पलटवार त्याचा आपल्याला बघायला मिळालाय. जय पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. परेश समोर यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलेला आहे. गॅप मिळालाय. बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. सात चेंडू आणि 11 धावांची गरज. आता इथून सामना जिंकण्यासाठी असेल. परेशच्या बॅटमधून क्लासिकल चौकार आपल्याला बघायला मिळाला. आणि इथून आपण पाहतोय 3 फलंदाज पहिल्यांदा बॅटिंग करत असताना गमावले होते, परंतु यावेळेला 2 विकेट गमावलेले आहेत. म्हणजे 7 मध्ये 10 केल्या तरी चालतील विकेट न गमावता सामना जिंकण्यासाठी टीम परी 11ला. पप्पू टावरे फॅम टीम तुम्ही पाहतायत एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत विकी मडवी आणि भावेश मडवी फॅम टीम. केविन वाईट 111 कोण पोहोचणार फायनल मध्ये. जय 7 बॉल 11. पंच केलेला पुन्हा एकदा थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बॉलच्या मेरिटवर हा फटका आपल्याला बघायला मिळाला. 2 धावा याही ठिकाणी मिळाल्या. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस 9 धावांची गरज आहे. येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक. गडी न गमावता 8 ही चालतील, कारण 36 धावा बनवत असताना पहिल्या डावामध्ये केविन 5111 संघानं 3 विकेट गमावले होते. यावेळेला आपण पाहतोय 2 विकेट गमावलेले आहेत.
स्पीडअप करायचं आहे, कारण यानंतर आणखीन 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि आपण पाहतोय की इथे कदाचित लवकर अंधार होऊ शकतो, कारण आपण डोंगराआड आहोत. चला फिल्डिंग सेट करा टीम केविन 11. विकेट न टाकता आपण 8ही केल्या तरी चालतील. आणि क्लीन रन चेस तुम्ही पाहतात 9ची गरज. 6 बॉल शिल्लक. मॅच सुरू करा केविन 11. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी समीर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. हो, यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली आहे, चांगला फटका बॅकआउट ऑफ दी पॉइंटला बीट करत असताना क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले पाहायला मिळाले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा पळून पूर्ण केल्या जातात. सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट. प्रमोद एक एक्सपिरियन्स कंपेनर आहे, आपण पाहतोय अनुभवी खेळाडू आहे आणि 3 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्या. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 31 वर. इथून 6 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 5. स्ट्राईक एंडला बॅटर परेश. 2 बॉलमध्ये 6 धावा परेशच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाल्यात. चांगला खेळ त्यानं आतापर्यंत दाखवलाय, परंतु इथे 5 मध्ये करायच्या आहेत 6 धावा. बाउन्सर बॉल हाफ ट्रॅकर होता, चांगला बाउन्स मिळाला. समीर यावेळेला पलट वार करत असताना डॉट चेंडू आणि पंचांनी 1 बाउन्स फॉर दी ओव्हरचा देखील आता इशारा समीरला दिलेला आहे. चांगला कांद्याचा जोर पाहायला मिळाला. जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे फालगाव प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, अपील जोरदार आणि फलंदाज होतोय बाद. धक्का लागतोय टीम पर 11 ला. परेश हिज गोज बॅक टू द पवेलियन. मॅच मध्ये आता रंग भरलेला आहे, रंगतदार सामना, कारण चित्त थरारक लढतीकडे फर्स्ट क्वालिफायर तुम्हाला बघायला मिळाली आहे. मैदानाच्या आतमध्ये महत्वाच्या वेळेला महत्वाची विकेट समीरने मिळवली आहे. परेश बाद झाला. आता समीकरण बदललं, येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि सामना जिंकण्यासाठी 6ची गरज. आता विकेट सुद्धा बरोबरीमध्ये आलेले आहेत, परंतु टॉस जिंकलेला आहे तो केविन 5-1-1 संघानं. म्हणजेच काय, 3 बॉल मध्ये 6 कंपल्सरी कराव्या लागतील पर 11 संघाला. वॉट अ मॅच, चित्त थरारक लढत. हे सर क्रिकेट आहे ना मित्रांनो. या खेळामध्ये काहीच आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झाले. संदेश 3 मध्ये 6 बनवायच्या, 6 एका बॉलवरही बनतात, परंतु ती परिस्थिती आता समोर कशी आहे बघा. अंडर प्रेशर समीरनं कमाल केले मैदानात. संदेश स्ट्राईक एंडला अवे फ्रॉम द बॉडी प्ले करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. आता 5ची गरज आहे. 3 बॉल शिल्लक, 5 धावांची गरज. एक्स्ट्रा धावा या ज्या खर्च केल्या जातात त्या दबाव वाढवणाऱ्या धावा आहेत. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज. हु विल बी द फर्स्ट फायनलिस्ट. बॅटची बाहेरील कडा. ओ माय गॉड, ये कैच को छोड़ा या फिर मैच को छोड़ा है, आने वाला समय बताएगा. कारण एक धाव सुद्धा त्या ठिकाणी मिळाली. प्रमोदकडे स्ट्राईक एंड मिळाला. आता समीकरण बदललं. येणारे 2 बॉल सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. कंपल्सरी 4 धावा कराव्याच लागतील फायनल मध्ये पोहोचण्यासाठी पर 11 संघाला. पप्पू टावरे यांचा संघ एका बाजूला खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला विकी बडवे आणि भावेश बडवे यांचा संघ. बीपीएल चा पहिला फायनलिस्ट कोण, सर्वांनाच प्रश्न पडलाय, परंतु या प्रश्नाचं उत्तर मिळेल. अनेक उन्हाळे पावसाळे या क्रिकेटमध्ये बघणारा खेळाडू प्रमोद आता स्ट्राईक एंडला.
तो इथून सामना जिंकून देणार का की गोलंदाज समीर ज्यानं आज कमाल केली मैदानाच्या आतमध्ये 4 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. या 2 बॉल मध्ये 4 धावा पूर्ण करणार का प्रमोद? भालगाव प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये पोहोचणार का? प्रेशर आहे, दबाव आहे, दबाव आहे, परंतु दबावाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल. अंडर प्रेशर तुम्ही कधी सक्सेस होऊ शकत नाही. दबावावरती मात करून तुम्हाला खेळ करावा लागेल, तेव्हा तुम्ही क्रिकेटचा खेळ जिंकू शकता. प्रमोदचा जो खेळ आहे ना त्याच्या समोर थोडासा गोलंदाज दचकताना दिसला, परंतु 2 मध्ये 4 रिवर्स स्विच इट आणि आज बरोबर फायनलिस्ट टीम पहिला संघ ठरलाय. भालगाव प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेतून फायनल मध्ये प्रवेश करणारा पप्पू टावरे फॅम टीम फॉर 11. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.